कुत्र्याला त्याचं मरण कळताच घर सोडून जातो. हो, हे ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो, पण यामागचं सत्य इतकं भावनिक आणि गूढ आहे की एकदा ऐकल्यावर तुम्ही तुमच्या घरातील पाळीव कुत्र्याकडे कधीच आधीसारखं पाहू शकणार नाही. रात्रीच्या शांत अंधारात सगळे झोपलेले असताना काही कुत्रे अचानक घराच्या दारात येऊन बराच वेळ शांत बसतात, सतत मालकाकडे पाहतात आणि मग कोणालाही काही न सांगता कायमचे निघून जातात. प्रश्न असा पडतो की त्यांना खरंच काहीतरी आधीच कळत असतं का, की हा फक्त योगायोग असतो? अनेकांनी हे अनुभवलंय, पण आजवर कुणालाच त्यामागचं खरं कारण समजलं नव्हतं. एका छोट्याशा गावात एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत राहत होता. त्या कुत्र्यांचं नाव होतं राजा. लहानपणापासून राजाने त्या घरातच डोळे उघडले होते. घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचा जीव होता. सकाळी मालक कामाला बाहेर पडला की राजा गेटपर्यंत सोडायला जायचा आणि रात्री उशिरा जरी मालक घरी आला तरी सर्वात आधी धावत येऊन त्याच्यावर उड्या मारायचा. घरातील लोकांसाठी तो फक्त कुत्रा नव्हता, तर घरातील एक सदस्य होता. पण एक दिवस अचानक राजाचं वागणं बदलायला लागलं. तो आधीसारखा खेळत नव्हता, कमी खात होता आणि सतत एकटक मालकाकडे पाहत बसायचा. सुरुवातीला कुणालाही त्याचं काही विशेष वाटलं नाही. काही दिवसांनी गोष्टी आणखी विचित्र होऊ लागल्या. राजा रात्री घराच्या कोपऱ्यात शांत बसून राहायचा. कधी कधी तो अचानक आकाशाकडे पाहून हलक्या आवाजात रडल्यासारखा आवाज काढायचा. घरातील लोकांना ते खूप विचित्र वाटायचं. गावातील काही वृद्ध लोकांनी पाहिलं आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली, जेव्हा कुत्रा असा शांत होतो तेव्हा तो काहीतरी जाणवत असतो. पण घरच्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांना वाटलं कदाचित तो आजारी असेल. डॉक्टरकडे नेलं, औषधं दिली, पण राजाच्या डोळ्यामध्ये एक वेगळी शांतता दिसत होती, जणू तो कुठल्या तरी गोष्टीसाठी स्वतःला तयार करत होता. एक रात्र अशी आली ज्या रात्री सगळं बदलून गेलं. बाहेर प्रचंड शांतता होती. घरातील सगळेजण झोपले होते, पण राजा मात्र दाराजवळ बसला होता. तो वारंवार घरातील प्रत्येक खोलीकडे पाहत होता, जणू प्रत्येकाला शेवटचं पाहून घेत होता. त्याने हळूहळू घरात फेरफटका मारला. ज्या जागी तो लहानपणी खेळायचा त्या कोपऱ्यात गेला. मालकाच्या पलंगाजवळ शांत उभा राहिला आणि काही वेळ फक्त त्याच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी इतकं खोल दुःख होतं की जर कुणी जागं असतं तर कदाचित त्यालाही रडू आलं असतं. पहाटेच्या सुमारास राजा घराबाहेर पडला, पण तो सरळ निघून गेला नाही. घराच्या गेटमधून बाहेर जाताना तो पुन्हा मागे वळून पाहिला. काही पावलं पुढे गेला, पुन्हा मागे पाहिलं. असं तो अनेकदा करत राहिला, जणू त्या घराशी त्याचं नातं तुटत नव्हतं. त्या क्षणी जर कुणी त्याला थांबवलं असतं तर कदाचित तो थांबला असता, पण त्या रात्री सगळे गाढ झोपेत होते आणि राजा शांतपणे अंधारात नाहीसा झाला. सकाळी घरच्यांना राजा दिसला नाही. तेव्हा सुरुवातीला त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण दुपार झाली, संध्याकाळ झाली तरी तो परत आला नाही. मग सगळीकडे शोध सुरू झाला. गावभर शोधलं, शेतामध्ये शोधलं, रस्त्यावर शोधलं, पण राजा कुठेच दिसत नव्हता. दिवस गेले, घरातील वातावरण बदललं. मालक रोज गेटजवळ उभा राहून त्याची वाट पाहायचा. प्रत्येक आवाज ऐकून त्याला वाटायचं राजा परत आला, पण दरवेळी निराशाच मिळायची. त्या घरात एक विचित्र शांतता पसरली होती. काही दिवसांनी गावापासून दूर असलेल्या एका शांत जागी राजा मृत अवस्थेत सापडला. तो पूर्णपणे एकटाच होता. कुणाचाही त्रास नको, कुणी रडू नये म्हणून तो इतक्या दूर गेला होता का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. ज्यांनी राजाला पाहिलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तो जिथे पडला होता तिथेही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती, जणू त्याने शेवटच्या क्षणीही आपल्या मालकाचा विचार केला होता. त्यानंतर गावातील वृद्ध लोकांनी ही एक गोष्ट सांगितली, कुत्र्याला त्याचं मरण आधीच कळतं. सुरुवातीला कुणालाही यावर विश्वास बसत नव्हता, पण त्यानंतर अनेकांनी स्वतःचे अनुभव सांगायला सुरुवात केली. काहींचे कुत्रे अचानक घर सोडून गेले होते, काही शेवटच्या दिवशी सतत मालकाजवळ बसले होते, तर काही रात्री शांतपणे बाहेर पडले आणि पुन्हा कधीच परत आले नाहीत. प्राण्यांच्या स्वभावाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सुद्धा मानतात की कुत्र्यांना त्यांच्या शरीरात होणारे बदल माणसापेक्षा आधी जाणवतात. त्यांना आपल्या शेवटाची चाहूल लागते आणि कदाचित म्हणूनच ते एकांत शोधतात. पण या सगळ्यात सर्वात भावनिक गोष्ट ही होती की कुत्रा शेवटच्या क्षणी स्वतःच्या वेदनेपेक्षा आपल्या मालकाचा विचार करतो. त्याला वाटतं माझ्यामुळे माझं कुटुंब दुःखी होऊ नये, म्हणून तो शांतपणे दूर निघून जातो. आजही अनेक घरांमध्ये रात्री दाराजवळ शांत बसलेल्या कुत्र्यांच्या डोळ्यांमध्ये लोकांना काहीतरी वेगळं दिसतं. कदाचित तो काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण माणसांना त्याची भाषा समजत नाही आणि म्हणूनच म्हणतात जगात सर्वात प्रामाणिक प्रेम जर कुणाचं असेल तर ते कुत्र्यांचं असतं, कारण तो शेवटच्या श्वासापर्यंतही फक्त आपल्या मालकाचाच विचार करतो.